नमस्कार. मी CS प्रवीण निंगनोरे. आज आपण बोलणार आहोत की फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिप म्हणजे व्यवसायातली पहिली पिढी. प्रत्येकांना व्यवसाय करायचा आहे, प्रत्येकांना यश मिळवायचं आहे, परंतु जर हा रेशो बघितला तर 70 ते 80% व्यावसायिक फेल झाले आणि मी देखील त्यातलंच एक आहे. मी ज्यावेळी ॲज अ CS प्रॅक्टिस सुरू केली त्याच्याबरोबर मला वाटलं की माझा एक व्यवसाय असावा, म्हणून मी 4 व्यवसाय केले आणि 4 व्यवसायामध्ये फेल झालो. मग मी त्याच्यानंतर रिसर्च चालू केला की नेमकं माझ्या अपयशाचं कारण नेमकं काय आहे आणि मग मी स्वतःवर लर्निंगवर इन्व्हेस्ट करायला चालू केली. मोर दॅन 10 लाख रुपये मी स्वतःवर काय केली, इन्व्हेस्ट केली की ते शोधून काढायला वेगवेगळी बुक्स रीड केली की नेमकं फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिप चुकतोय कुठं. तर बघा, तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिप आणि सेकंड जनरेशन एंटरप्रिनरशिप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ज्यावेळी फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिप ज्यावेळी व्यवसाय करायचा विचार करतोय त्यावेळी तो झिरो असतो. भांडवलानं झिरो असेल, त्या व्यवसायाबद्दलच्या नॉलेजने झिरो असेल, व्यवसाय कसा रन होतो याच्याबद्दल नॉलेज नसेल आणि मग याचं कुठलंही ज्ञान न घेता आपण एका कागदपत्री कॅल्क्युलेशन करतोय की मला जर समजा हे प्रोडक्ट काढलं तर याचं काय होणार आहे, इतका सेल झाला तर 15% मला इतका काय होईल, नफा होईल. आणि ह्या तत्वावर आपण काय करू शकतो, एखादा व्यवसाय सुरू करतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक चॅलेंजेस याला सामोर होतात. काही वर्किंग कॅपिटलचं चॅलेंज असेल, कस्टमरचा प्रॉब्लेम्स असतील, डीलरांना आपण जास्त मार्जिन देऊ शकत नसेल, मार्केटमधलं कॉम्पिटिशन असेल, कदाचित आपण चांगली वस्तू द्यायचा विचार करतोय परंतु ती वस्तू मार्केटमध्ये स्वस्त दरात मिळते. मग मी माझ्या ग्राहकांच्यापर्यंत पोहोचणार कसं की मी चांगला आहे म्हणून सांगायला. ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला ब्लॉक करायला चालू करतात. मग आपण काही कालांतरानं काय होत जातो, गिव्हअप करायला चालू करतो. सेम माझंही झालं. मी ज्या आयडियानं, ज्या थॉटनं व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेत होतो, 4 महिन्यानंतर मला ज्यावेळी त्यातलं कॉम्पिटिशन कळणार आणि मला असं वाटणार की अरे याच्यात काय करू शकत, किंवा मग हे करणं मला चुकीचं वाटतं, किंवा माझं थोडं वर्किंग कॅपिटल कमी करलं की मी त्याला ब्रेक दिला. मग आपल्याला पहिला काय करणं गरजेचं आहे, तर पहिला व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे की आपल्याला त्याच्याबद्दलचं परिपूर्ण नॉलेज घेणं गरजेचं आहे. ज्या मार्केटमध्ये आपण उतरतोय, जे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय, त्याची मार्केटला खरंच गरज आहे का, हे आपल्याला ज्यावेळी बघायचं आपण सुरुवात करतोय त्यावेळी आपल्याला त्या प्रोडक्ट बरोबर त्या व्यवसायाबद्दलची काय होते माहिती चालू. आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरशिपमध्ये सर्वात मोठं लॉस व्हायचं कारण कुठलं आहे बघा, तर महत्त्वाचं एक कारण काय आहे की आपण त्याच्याबद्दलचं नॉलेज घेतो. दुसरं कारण असं आहे की आपण जर चॅलेंजेस जास्त येत गेली तर गिव्हअप करतोय, लगेच सोडून देतोय त्याला. कारण काय, किती अपयश पचवायचं आपण त्याला गिव्हअप करतोय, सोडून देतोय आपण त्याला. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला शॉर्टकट पाहिजे असते. इन द सेन्स की आपल्याला असं वाटत असतं की मी आज व्यवसाय सुरू केला की 4 महिन्यात, 5 महिन्यात, 6 महिन्यात माझं रुटीन लागलं पाहिजे. तर व्यवसाय म्हणजे मॅजिक नाही आहे. व्यवसायामध्ये मॅजिक नाही आहे, तर व्यवसायाला काही वेळ द्यावा लागतो. बघा, एखादं आपण रोपटं लावलं, एखाद्या फळाचं रोपटं लावलं असू दे, मँगोचं असू दे किंवा कुठलंही असू दे, तर त्याला वेळ द्यावा लागतो फळ लागायला. मग कदाचित ते 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. त्या झाडाच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला काय लागतं, वेळ द्यावं लागतं. तोपर्यंत त्याला जोपासावं लागतं आणि तितकं पेशन्स ठेवावं लागतं. मग आपण काय करतो, त्या यशापर्यंत पोहोचतो. सेम फर्स्ट जनरेशन इंटर्नशिपमध्ये तुम्ही पहिल्यांदा जर व्यवसाय उतरत असाल तर पहिला तुमच्या मनाची मानसिकता करणं गरजेचं आहे की आपल्याला काही वेळ द्यावा लागणार आहे माझ्या व्यवसायास. माझ्या व्यवसाय ग्रो होण्यासाठी, माझा व्यवसाय ब्रेक इव्हन पॉईंटला येण्यास. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं की आपल्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग नसतं. म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत किती, मला वर्किंग कॅपिटलला किती लागणार आहेत आणि मी किती काळ हा व्यवसाय, जरी मला नफा नाही मिळाला, जरी माझा सेल कमी झाला तरी पण मी सर्व्हाइव्ह करू शकतो. हे आपल्याला पहिला काय करणं, डोक्यात घेणं गरजेचं की माझ्याकडे असणारा फायनान्स मी उपलब्ध किती करू शकतो फायनान्स, आणि ह्याच्यामध्ये मी माझा व्यवसाय 1 वर्ष 2 वर्ष जरी मला सेटअप व्हायला वेळ लागत असेल तर तितका वेळ मी सर्व्हाइव्ह व्यवसाय करू शकतो का, हे पहिला बघणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी जे प्रोडक्ट घेऊन चाललो आहे मार्केटला, त्या प्रोडक्टमुळं समाजामध्ये, सोशली मध्ये असा कुठला इम्पॅक्ट होणार आहे की मी काय लोकांसाठी घेऊन चाललोय की जेणेकरून लोकांना त्याच्यामुळे काहीतरी फायदा होणार. आपण सोसायटीचा विचार, आपल्या कस्टमरचा विचार करूया. आपलं प्रोडक्ट बाहेर करताना आपली क्लॅरिटी पाहिजे की माझा हा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट मी जर घेऊन गेला मार्केटमध्ये, एखाद्या व्यक्तीला मी माझा प्रोडक्ट दाखवला तर त्या प्रोडक्टबरोबर आपण तर ती वस्तू विकायची नाही आहे, तर त्या वस्तूबरोबर आपण इमोशन्स विकतोय, त्या वस्तूबद्दल आपला विश्वास विकतोय, त्या वस्तूबरोबर सेवा विकतोय. हे ज्यावेळी आपल्याला समजायला चालू होतं त्यावेळी आपल्या त्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट तयार होतो. त्यामुळे व्यवसाय म्हणजे फक्त आणि फक्त आपण मिळेल तसं गोळा करणे हा अजिबात नाही,
फर्स्ट जनरेशनला आपल्या मानसिकतेवर खूप काम करावं लागतं, आपल्या हॅबिट बिल्डिंगवर काम करावं. तर आपण पहिला व्यवसाय नंतर आपलं काय असतं, तर आपलं जे काय नेचर असतं, आपल्या जीवनाचा पॅटर्न तयार झालेला असतो ना, तो आपल्या मागच्या पिढीपासून तयार झालेला असतो. माझी पिढी जर समजा शेतकरी कुटुंबातली असली तर त्यांचा पॅटर्न फिक्स आहे, नो रिस्क, कुठलंही रिस्क न घेता. हा शेतकरी सर्वात मोठा रिस्क घेतोय, परंतु ते घ्यावं लागतंय. ते जर सोडलं तर आपण रेग्युलर जर बघायला गेलं तर आपण सेफमध्ये जगत असतो. याचं कारण असं होतं की मागची पिढीला आपल्याला जे इकॉनॉमिकली स्ट्रगलिंग येऊन हे वाटत होतं, त्याच्यामुळे त्यांनी सेफमध्ये जगत होते, सिक्युरिटीमध्ये फील करत होते, सुरक्षिततेच्या भावनेने जगत होते आणि ते व्यवसाय चालत. त्यामुळं काय आहे की रिस्क इथं घ्यावीच लागते. आपण तो रिस्क घेत असताना आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या मागची पिढी जर समजा उद्योजक नसेल तर आपल्या ब्रेनला रिवायर करणं गरजेचं आहे, आपल्या ब्रेनना बदलणं गरजेचं आहे, आपल्या विचारांना बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी 21 दिवसाचा एक ब्रेन रिवायर म्हणून एक वर्कशॉप्स घेऊन आले, ज्याच्यामध्ये जे काय फर्स्ट जनरेशन आहेत त्यांची जुनी मानसिकता बदलून नवीन मानसिकतेमध्ये आपण कसं यायचं, जे काही मी गोळा केलं या 4 वर्षामध्ये, ते मी ह्या 21 दिवसाच्या मॉर्निंग रिच्युअलच्या सेशनमध्ये माझ्या फर्स्ट जनरेशनच्या एंटरप्रिनरशिपसाठी देणार. तर नक्कीच तुम्ही या कोर्सला जॉईन व्हा. लिंक मी तुम्हाला लगेचच ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला मी लिंक देईन, किंवा या कमेंट्समध्ये लिंक असेल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. धन्यवाद. थँक्यू.